प्लीज. 4 षटकांचा सामना ओपन पूल ए मधला सेमीफायनल, पहिला सेमीफायनल अर्नाळा विरुद्ध मालवणी. चला टीम सुरू करा लवकर, वेळ लावू नका. कधी येणार तो दिल्लीवर? 10 तारखेची मॅच होईल ना? 10 तारखेची होईल ना. त्याच्या 10ला डायरेक्ट जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा सामन्याचा धावतो नाही कधी ऑल इंडिया व्हिडिओचे कॉमेंटेटर. पुढचे 15 दिवस ही स्पर्धा झाल्यानंतर बाळ अवेलेबल नाही कारण IPL सुरू आहे कॅमेराच आहे. आणि नक्कीच बाळ तिथे बिझी असणार कॉमेंट्रीसाठी. सामना 4 सेकंदाच्या आजच्या एक ग्रुप मधला शेवटचा सामना. रेप्युटेशन असणारच, मात्र हा सामना 4 सेकंद जरी असला तर या पारितोषिक 1 लाख आहे. दोन्ही संघांना व्यासपीठावर बसलेल्या तमाम मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या कमिटीकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. प्ले सेमीफायनल 1. पहिला चेंडू काट केला, चेंडू ट्रॅव्हल होतो कवा पॉइंटला. स्वप्नील ऑन फायर, 4 धावा. एवढा फास्ट मारतो रिप्लाय. तसं तुम्ही बघाल ना 24 वर्षामध्ये माझ्या करिअरची लिस्ट मध्ये फार मोठे प्लेयर्सवर आम्ही प्रेम केलेले नाहीत, अशी संख्या जी आहे. मात्र स्वप्नील कोहलीच्या बॅटिंगच्या प्रेमात पडलोय आम्ही. काय बॅटिंग केली आज, खतरनाक बॅटिंग. आता सुद्धा पहिल्या चेंडूवर 4 धावा. मागच्या वेळेला किती धावा केले होते मागच्या मॅच मध्ये त्यांनी? 21 धावा. आणि या सामन्यात पहिल्या चेंडूवर 4 धावा. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न बीट करतायचा ना अमित. चौकार गेल्यानंतर कुठलाही गोलंदाजाला आवडत नाही. अमित कमबॅक करत असताना अर्नाळा विरार संघाच्या माध्यमातून मालवणी संघासमोर काटेकी टक्कर असेल या बाबतीत कुठेही शंका नाही. वेगवान फलंदाजी करायचा प्रयत्न. ओ क्लीन बॉल. स्वप्नील याला स्वप्नीलने 21 धावा कुठल्या होत्या. त्या स्वप्नीलला मायाच्या पायाच्या मागून क्लीन बॉल करत असताना चेंज ऑफ पेसच्या माध्यमातून अमितचं अभिनंदन करतायत. क्यों मारने का नहीं? अरे भूखी तेरी दादी मला कळलंच नाही लाईन मारने का नाही. होगी तेरी दादी फुल मेरा साहेब पॉवरफुल सॉलिड. मात्र इथे पॉवरफुल आहे अमित, कारण त्याने स्वप्नीलला दूर केलंय आणि केतनच्या चेहऱ्यावर स्माइल आलेला आहे. सायमनच्या चेहऱ्यावर स्माइल आलेला आहे. सगळे अर्नाळ्याचे प्लेयर खुश आहेत, थोडे झोपेत आहेत पण आनंद. अमित पुन्हा एकदा हो खाली लावतोय चेंडू. क्या बात है, क्या बात है अमित.
षटक सुरू आहे. ज्या पहिल्या षटकात खूप 24 धावा कुठल्या होत्या स्वप्नील आणि विकीला, त्याच मालवणी संघाला या ठिकाणी झगडावं लागतंय धावांसाठी. स्वप्नील बाद झाल्यानंतर उद्या चाय टोकन अमित आणि मी पुन्हा एकदा सुपर सेट करणार 20-30 रुपये. पुढचा चेंडू घेऊन यामध्ये चेंडू लॉक केला ऑन साईडला. झेल असणार का प्रश्न आहे. नाही, बाउंड्री थांबवतील झेल पकडण्यापेक्षा. आणि त्याच वेळेला 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या ती भरपूर वेळ 5 वर थांबली होती ती 7 वर जाते. षटक संपतंय पहिलं. आणि मागच्या सामन्यात ज्या मालवणी संघाने शेट्टीला जाम धुतला होता, 24 धावा कुठल्या होत्या, त्याच मालवणी संघाला अमितनी या ठिकाणी बांधून ठेवलं 7 धावांमध्ये. आणि एक चौकार नक्कीच मारला स्वप्नील यांनी. मात्र त्याचं उत्तर अमितनी संघाने केलं असं म्हणायला हरकत नाही. षटक बाकी आहेत अजूनही 3 आणि याच वेगाने धावा आल्या तर धावसंख्या 21 होऊ शकते. Your lorry was the mouse in a big round. तो हिंदी गाण्यावर नाचतो, इंग्लिश गाण्यावर नाचतो, तमिळ गाण्यावरही नाचलाय, पुष्पा गाण्यावर. आता फक्त कन्नड बाकी आहे, बंगाली बाकी आहे, केरला बाकी आहे. मॅग्निफिसंट डान्स. चला सामना सुरू करा, जास्त गॅप ठेवू नका. नम्र विनंती. गोलंदाज येत आहेत ते आता संदीप. सामोरं जातील त्यांना फलंदाज दिनो. हो, दिनोने फुल टॉस दिलाय. झेल असणार का. नाही, इट इज अ 6. इट इज अ 6. 4 साधा पहिला. साधा भाऊ. एक पूर्णांक 1 षटक झालंय. धावसंख्या झाली 13 धावा झालेले आहेत. उद्या ओढून येईल मच्छर अगरबत्तीची 4 पॉकेट घेऊन आहे. उद्या बेस्ट सॉक्स पुन्हा एकदा संदीप. सॉक्स जोडले नाही मोठे. ओ, लेग ब्रेक होता. क्या बात आहे संदीप. टर्न करत असताना फुटबॉल टर्न झाला विथ बॉम्ब्स. क्लासिक लेग ब्रेक. संदीपच्या माध्यमातून मागेला षटकाराला दिनूला उत्तर देत असताना लेग ब्रेकच्या माध्यमातून आरशाची भूमिका पार करतायत फलंदाज मैदानावरती, ते म्हणजे विकी. आणि विकी काहीतरी कानामंत्र देत असताना त्या ठिकाणी दिनू याला, कारण चेंडू टर्न झाला होता, बॉम्ब झाला होता आणि गरज आहे तेरी दांडी बॅटची. बॅटची नाही, ग्लाउजची गरज आहे. मालवणी समुद्राच्या जवळ अर्नाळा समुद्र कोळी बांधवांचं गाव सेमीफायनलला आले आणि हे दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करत आहेत. मला वाटतं ग्लाउजची गरज होती का, असेल कदाचित. मात्र त्या ग्लाउजच्या बरोबर अजून काय आलंय, कान मंत्र, कान मंत्र, कान मंत्र कॅप्टन कडून. त्यावेळेला कळेल की मालवणी संघनायकांनी ग्लाउजच्या बरोबर काय टिप्स, काय कानमंत्र पाठवलेत. चला संदीप सुरू करा. पुढचा चेंडू घेऊन चेंडू टर्न होतोय. पुन्हा एकदा न कळत न कळत न कळत लांब निघून गेले दिनू चेंडू पासून. केले. जेल असणार 100% जेल स्क्वेअर ऑफ द विकेट.
आणि फलंदाज बाद दिनू आणि संदीपने त्या षटकाराचा बदला क्या बात है हार्ड रॉकर्स डीजे हार्ड म्हणजे आज संध्याकाळी क्या बात आहे क्या बात आहे. हिंदी येऊ दे मराठी येऊ दे मॅग्निफिसंट सॉन्ग. काय असे गाणे आहेत जे तुमचे हातावरचे केस उभे राहतात गाणं ऐकल्यानंतर. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या थांबली ती 13 वरती. अजून काही चेंडू बाकी आहेत. हे षटक संपल्यानंतर आम्ही भेटू. धन्यवाद हरीश्वर, धन्यवाद सतीश, धन्यवाद निवृत्ती, सगळ्यांचे धन्यवाद. आमच्या जय अंबे नायगाव कोळीवाडा या परिवाराच्या सगळ्या सदस्यांचे धन्यवाद. संध्याकाळी आम्ही 5:15ला टच होऊ पुन्हा एकदा 5च्या दरम्यान. आणि उद्याचा दिवस म्हणजे आज संध्याकाळचा दिवस अजून गाजू. सक्सेसफुल बॉलर संदीप रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बीट होत आहेत. फलंदाज विकी एक धाव पूर्ण झाले कोणी नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली ती 15 वर. षटक संपले 2 धावसंख्या झाली 15. अजून एक षटक अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील आणि त्या चेंडूवर किती धावा येतात बघतायत. बघूया. आम्ही थोडे उभे राहतो कारण ती 3:40 ची गाडी मिळाली पाहिजे. 3:40 ची गाडी मिळाली तर 4 ते 11 आराम करता येईल आम्हाला. वय 60 आहे माझं त्यामुळे थोडीशी एनर्जी सांभाळावी लागते या वयात. आणि या 60 वर्षामध्ये 44 वर्ष आम्ही टेनिस विश्वाला आणि लेदर विश्वाला दिले. आम्हाला सार्थ अभिमान आहे. रिव्हर्स खेळले बाउंड्री मिळणार 4 धावा. बाउंड्री का षटकार इट इज अ 6 धावसंख्या 21. 2 मिनिटं मी निघतो जरा. तर 21 धावांवर जाते. 2 षटकात 21 धावा कुठल्या गेले. आमच्या बाणीला आम्ही या ठिकाणी विश्रांती देतोय. मी बालसुब्रह्मण्यम अय्यर सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे डीजेचे धन्यवाद. आमचे लाईव्ह टेलिकास्ट NST लाईव्हचे धन्यवाद. मनीष पाटील आणि त्यांचे सहकारी. आमच्या तमाम या ठिकाणी आमच्या आयोजकांचे धन्यवाद. प्रेक्षकांचे धन्यवाद. दोन्ही अंपायर्स विजय थँक्यू यार. वी विल मीट एट 5:30. आणि विजयचे धन्यवाद. राखीब खानचे धन्यवाद. आमचे स्कोररचे धन्यवाद विशाल गुड जॉब यार. अर्षद आमचे डिजिटल स्कोरर यांचे धन्यवाद. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा 5 वाजता भेट होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि तसंच जय नायगाव, जय कोळीवाडा, जय क्रिकेट. थँक्यू. सामना सुरू होईल तेव्हा अशोक धावतवळण घेऊन येते. डे नाईट कॉमेंट्री करतोय आम्ही. आज मला दुपारी टुर्नामेंट आहे. थोडस विश्रांती पाहिजे कारण सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करायचं असतं. या सगळ्या गोष्टीच्या रुटीन मध्ये थोडासा आराम पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बोलता तुमची एनर्जी जास्त वाया जाते असं लक्षात घ्या. बोलण्याने एनर्जी जास्त वाया जाते. थँक्यू बाळ. सेमीफायनल खेळली जाते. मधुरबीत वर्सेस साई चारणाला. दोन्ही संघ तुळले बोलले आहेत. हे त्याची मुलगी आहे ना आपले 3:25 होत आहेत. मुलगी आहे ए ग्रुप मधला शेवटचा सामना. आहे ना जयचंद्रमध्ये. पॉइंट कडे चेंडूला हुक केलं जाते. चेंडूचा पाठला करतो क्षेत्ररक्षक आणि 4 धावा. ओके बाय. धावसंख्या 54-25. मधुरबीत वर्सेस साई छारणा.
दोन्ही संघ असं वाटत सुरुवातीला आणि बघा कधी कधी तुम्ही असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे एखादा संघ असा की हा संघ या रेसमध्ये नसेल आणि तेच संघ फायनलला किंवा तेच संघ फायनल मारून जातात आणि तसंच घडतंय असं वाटलं तर थोडा अंदाज वर्तवला गेला होता की साईच्या हा संघ किंवा या टप्प्यापर्यंत मजल मारेल असं वाटत होतं मात्र तो आज सेमीफायनल खेळतो. सो ऑल द बेस्ट, गुड लक दोन्ही संघांना. गोलंदाज आहे विघ्नेश, मुंबईकडनं मारा करतो. गुड शॉट बघायचा चेंडू, गुड कॅच. बंगाली गुजराती मिक्स है शामिल क्लिप पर लेना तो रेस के oh my god मेरी तिकी 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 मामला है रेस की पंजाब का टुकड़ा है. रुपेश, सामना 4 सेकंड आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आजच्या दिवशी खेळला होतोय. खूप छान आयोजन आहे. जय आंबे नायगावच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली होती. पहिल्याच दिवशी आम्ही इकडल्या स्थानिक संघांना संधी दिली. त्यातनं आज 5 संघ जे पुढे आलेत त्यांचा सामना आज होईल. त्याच्यानंतर ओपन मध्ये ग्रुप आज खेळला जातोय. बघायचं आज कुठला संघ या 2 संघांमध्ये पुढे सरकतोय, जो ट्रॉफीच्या जवळ पोहोचू शकतो. अधिकृतपणे ज्याला परवानगी मिळू शकते हात लावायचा ट्रॉफीला. यावेळी चेंडू व्यवस्थित करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा स्पर्शने डॉट डिलिव्हरी आहे. इथे कधी कधी निर्धाव चेंडू जो डॉट डिलिव्हरी असते अत्यंत खतरनाक होऊ शकते, कारण डॉट चेंडू हा खूप महागडा असतो. 1 धाव तरी मिळाली पाहिजे असं एक समीकरण असायला पाहिजे. मात्र तसं होत नाही. तसं झालं तर क्रिकेटची मजा निघून जाऊ शकते. आणि तशीच अटॅकिंग गोलंदाजी करतो तो म्हणजे गोलंदाज विघ्नेश. एक धाव महत्वाची आहे. पुन्हा एकदा पल्लू शॉट, वेलफील्ड. एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 26. रुपेश आणि विकी फलंदाजी करतायत. वाईट थँक्यू विकी. मी माझ्या लाडक्या रसिकांची दाद देईन. गेले 2 दिवस आपण सतत सहकार्य करतायत. खूप पब्लिक आहे, कारण मी राऊंड मारल्यानंतर कळलं मला भरपूर पब्लिक बसून सामने पाहतोय. ओ चेंडू मिस होते. एसटीच्या मागे 4 धावांसाठी गुड शॉट. विजय 1 to go. तिसरं षटक सुरू आहे. सामना सुरू आहे सेमीफायनलचा. एक ग्रुप मधला पहिला सामना आहे. मधुर मीत वर्सेस साई चारणाला. यावेळेस चेंडू लॉंग साईडला बघायचं. चेंडू मिडविकेट कडे 1 धाव पण बनवते. चेंडू चांगल्या त्यांना गॅदर केला जातो. चांगलं फील्ड होते. चांगली फेकी येते. वेल फील्ड. धावसंख्या पुढे सरकते 32. शेवटचं षटक म्हणजे 4थं षटक फर्स्ट इनिंग मधलं. या षटकात 4थ्या षटकात 12 ते 15 धावा जरी यायला पाहिजेत. अंदाज या क्षणाला मी सांगेन अंदाज भले चुकू शकतो, कारण
खेळपट्टी दमट झालेली आहे आणि दमट झाल्यामुळे चेंडू जास्त पळत नाही. चेंडू बॅटवर येताना सुद्धा उशिरा येतो. मी एक दुपारी विषय काढला गेला मग संध्याकाळी ज्या पाटा खेळपट्ट्या बनवल्या गेल्या, जेव्हा नॅचरल ची मातीची खेळपट्टी बनवली जाते तेव्हा गोलंदाजी टाकताना जेव्हा त्याचा रिदम येतो तेव्हा एक लक्षात घ्या, आपण जेव्हा जमिनीवर चालतो त्या जमिनीवरती खड्डा पडतो किंवा ती जमीन घासली जाते, तिथे थोडस पायाच्या पाय पडल्यानंतर थोडस जमीन तिथे खड्डा पडतो किंवा घासली जाते. मात्र पाटा खेळपट्टीवर तसं नाही. पाटा खेळपट्टी तुम्ही खेळत असताना गोलंदाज बॉलिंग टाकल्यानंतर रिदम मध्ये असतो, त्याच्या पाय जरी स्यूज ग्रीपवाली असली तरी पाय वरच्या वर राहतो, टणकपणा असतो. आणि अशाने काही बऱ्याच या टुर्नामेंटमध्ये पाहिलं की डोक्यांचा गुडघ्यांचा त्रास बऱ्याच नवीन मुलांना, नवीन गोलंदाज झालेला आहे. त्यावेळी चेंडूला साईड समोर येतोय, चेंडू दोन धाप, गुड थ्रो आता थोडासा उशिरा जातोय. आणि नक्कीच मी ह्याच्यावरती बराच आम्ही चर्चा करत होतो, कारण त्यामुळे परत यंग प्लेयर जे आहेत त्यांना डोक्याचा त्रास झालेला आहे, गुडघ्यांचा त्रास झालाय. राईचे 2 प्लेयर आहेत, चांगले प्लेयर आहेत, फिट आहेत राई जेम्स बॉन्डचे. आज खेळत असताना मला म्हणाले नक्कीच आम्हाला गुडघ्यांचा त्रास होतोय. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे स्पोर्ट्स मध्ये. जेव्हा तुम्ही खेळता तुम्ही स्पोर्ट्स मध्ये फिटनेस असणं गरजेचं आहे. एक्सरसाइज व्हायला पाहिजे रोज 1 तास. जेव्हा तुम्ही थकता, जेव्हा एखाद्या अख्खा दिवस पूर्ण दिवस खेळता, तर तुम्ही एक आजमावा, एक तुम्ही प्रयोग करा की जेव्हा आंघोळ करता तेव्हा थंड पाणी म्हणजे जास्तीत जास्त थंड किंवा बर्फाचे 2-4 खडे टाकून तुम्ही आंघोळ करा. तुमचं शरीर पूर्णपणे व्यवस्थित. त्यावेळेस चेंडूला ऑन साईडला बघायचंय. गुड कॅच. धावसंख्या 34. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंग मधले गोलंदाज आहे चार्ल्स. आर्नाला मधनं मला आठवतंय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप बघायचा. चेंडू जातो फाईन कडे 4 धावांसाठी. याचा इट्स अ 6 चौकार. आणि 4 धावांची संख्या पुढे सरकते ती 38. चंद्रकांत कुडू, सूर्यकांत कुडू हे 2 बंधू, त्याचबरोबर प्रकाश कालीचरण. बाहुबली विजय 38. धावसंख्या 38. जय महाराष्ट्र स्पोर्ट्स संघाकडे खेळायचे दोरकर संघ होता. त्या संघाकडे खेळायचे सूर्यकांत कुडू आणि चंद्रकांत कुडू, त्याचबरोबर कालीचरण. खूप चांगली साईड होती जेव्हा दोरकर पटेलची साईड होती ती. खूप
तो चेंडू चार्ल्स पुन्हा एकदा व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न होतोय चेंडू आणि त्या दरम्यान बाद होतोय फलंदाज आणखीन एक गडी बाद होते 5वा But why did you steal the drop, bro? नवीन फलंदाज कोण आहे बॅट्समन महेंद्र एप्रिल मधला आजचा शेवटचा सामना खेळला जातोय बघायचंय आपला संघ सेमीफायनलचा सामना आहे दोन्ही संघांच्या प्रतिष्ठेचा सामना आहे या सामन्यामध्ये इज्जत डाव पण लावले दोन्ही संघांनी बघायचंय खूप महत्वाचा सामना आहे जराही ढिलाई देणार नाही जराही गांभीर्य जराही बेसावधगिरी ठेवणार नाही दोन्ही संघ नायक जे काही डावपेच आखता येतील ते डावपेच आखतील या सामन्यासाठी शेवटचे 2 चेंडू चार्ल्स चेंडू ऑफ साइडला चेंडू ढकलून देतोय मिडॉकडे चेंडू अडवते एक धाव मिळते धावसंख्या 39 रिवर्स खाली खूप एक तर रिवर्स करताना तुम्हाला चेंडू जर चेंडूच्या लाईनीत व्यवस्थित पाहिजे तुम्हाला तुला कॉन्फिडन्स असायला पाहिजे क्षण संपते 4 धावसंख्या 40 41 टू विन एकेचाळीस धावांचं लक्ष आहे 4 षटक पूर्ण करायचे सरासरी 10.25 दे ना अरे तुझी हाईट पोहोचेल म्हणून तुला पाठवलं गाव कपचे 2 संघ जे 5 संघाले पहिला सामना खेळला जाईल डीडी स्पोर्ट्स आणि बॉम्बे बॉईज फालुदा आहे तुझा नव्हता संपला मनीष बस ना यार फालुदा आपण खातील बघतो हॅलो हाय एक मिनिट दिला मी हाय पहले बात करे कैलाश हेलो नहीं बोलो ना यार काम कर रहा हूँ सो के कैसे चलेगा अभी खत्म अभी पहला ट्रेन पकड़े घर पे लास्ट मैच है हेलो लास्ट का 5 ओवर है इसके खत्म हुआ तो घर पे 4 ओवर हाँ माझ्या देतो तू तुला काय बोलत काय बोलतो उद्या आयटम घरी बनवणार
हे 44 ना 41 आहे. बॉम्बे पॉइजन लेडीज स्पोर्ट्स संघाला विनंती करतो आपले सगळे खेळाडू तयार ठेवा. 2 षटकांचा सामना असेल. बॉम्बे संघ बॉम्बे बॉईज शतविषय स्वीकारलेला आहे. 41 धावांचं लक्ष देते. मयूर आपण गपचूप आहे ना ट्रेन मध्ये साई चारणारा संघाला गोरेगावला उतरता, सामान सोडता, तिकडनं रिक्षा करून डायरेक्ट घरी. तुला सोडून मग मी स्टेशनला उतरून माझी गाडी घेऊन जाईन. सेमीफायनलचा काय बोलतो? पहिला बाईकवर नको सामना ना? सेकंड इनिंग चालू होते. नको ना काय डायरेक्ट आपण गोरेगावला उतरू, हा रिक्षा पकडून प्रशांत कॅमेरा सोडू, आणि विनायक डायरेक्ट रिक्षा करून घरी. गोलंदाज अनिकेत. सो ऑल द बेस्ट, गुड लक दोन्ही संघ नायकांना. दोन्ही संघाला शुभेच्छा आमच्या प्रमुख पाहुण्यांकडनं, माझ्या कॉमेडी बॉस कडनं, माझ्या लाडक्या रसिकांकडे. यावर पहिला चेंडू ऑफ साइड फाइट होतो. चेंडू बॅक होतोय, कट करतोय, हवेत चेंडू आहे आणि बघायचा योय पहिल्या चेंडूवरती शून्यावरती पहिला मुहूर्त मध्ये पाठवला जातोय. बिग थ्रो. उजव्या हातानं आणि काय जाणार बरं. त्याला सामोर येतो तो म्हणजे फलंदाज, नवीन आलेला फलंदाज विकास. काय करू कट करतो चेंडूला, बॅक पडला बघायचं आणि चेंडू काय झोपत नाही रे काय राहू दे ऐकूच एका धावेनं धावसंख्या पुढे सरकली 2. सरासरी 10 पेक्षा अधिक धावा पाहिजे प्रत्येक षटकामागे. 41 टू विन. नायगाव गावकपचे संघ आहेत, त्या संघाला सगळ्यांना तयार राहायचंय. आपल्याला असे कॅप मागूया, आपल्याला असे कॅप मागूया. आणि आणि हरून टाकूया.
हो गुड शॉट. चेंडूला ऑप्शनच्या पायानं रायसिंग मला चेंडू याच्यावर पण कुस्ती दिली होती. चेंडूला बॅकफुटला गेला. तो खेळला गेला चेंडू. होय इथे पण आहे अनेकशेचा लोगो इथे अनेकशेचा लोगो इथे युट्यूबला 2 धाव्याने धावसंख्या सरकते ती 4. करतोय सू तू काय गेला तरी आता मग अनिकेत मुंबईकडनं गुड शॉट. गुड शॉट. सेफ आहे बघायचा चेंडू आहे. मात्र प्रयत्न होते आणि 4 धावा. Alô? 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 Você tá mexendo com cara de palhaça, Miguel? Onde você tá que você não chegou? Eu tô fudido. षटकाराला 500. 111 कुठला काय मराठवाडा चेंडूला ठेवून थोडासा मूव होते. पंचांकडे दाद मागतात. मात्र पंच आपल्याला तटस्थ आहेत. षटक समजा पहिलं. धावसंख्या 8. ऍड कर ना. गडी बाद आहे 1. साई चारणाला 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात सरासरी जे पाहायला पाहिजे 10 पेक्षा जास्त ती थोडीशी कमी पडते. आणि मात्र कधी या षटकात धावा 8 किंवा 9 आल्या आहे. पेक्षा एक विकेट गेलेली आहे म्हणजे एक विकेट गमावी लागलेली आहे. तरी सुद्धा मी म्हणेन सुरुवात चांगली आहे. पाहिजे तशी चांगली नाहीये मात्र ठीक आहे. एनिवे मधुरमित संघ 10. काय दिलं मी आज पायघाट विनायकने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक. त्यांचे चाहते आहेत. नाव काय आपलं? पायघाट निवृत्ती गुसेकर. हे नाव कधी ऐकलेलं वाटतं मी. शुभम विनायकसाठी षटकाराला 500 रुपये आहेत. त्यांचे चाहते आहेत. आउट ऑफ मुंबईचे आहेत ते. आज सामना पाहण्यासाठी आले तिकडे. शुभम थोडासा वेळ वाचवा प्लीज. प्लॅनिंग करताना सेव्ह द टाइम. दोन्ही संघांना विनंती करतोय. अजूनही आम्हाला 5 सामने खेळवायचे आहेत आजच. कट करतोय चेंडू. थोडासा बॅकफुटला चपल होतोय. चेंडू कट करतोय. शॉर्ट पॉइंट कडे एकच धावा मिळते. एखाद्या धावसंख्या पुढे सरकते ती 9. षटक दुसरं मार्गस्थ होते. सेमीफायनलचा सामना आहे. आर्नाला वर्सेस बोरिवली. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो विजयाच्या द्वारापाशी जाऊन बसेल. षटकाराला 500 रुपये. तू टाक हे रिक्षेचे पैसे विनायक षटकार जर मारला तर पैसे जबरदस्त फॅन आहे. त्यांचे चाहते तिथे आमच्या स्टेजवरती बसलेत. शुभम डावखुरा फलंदाज विनायक. शुभम विनायक साठी उजव्या हातानं
ओ गुड शॉट, टॅप शॉट आहे बघायचा आहे चेंडू आणि 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या 13. 4 षटकात 41 धावांचं लक्ष काढायचंय. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघ आपलं धावपेचपणा लावत आहेत, कारण या सामन्यात जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचणार आहे. 16-28 धावा पाहिजे. 41 टू विन. शुभम मारा करतो मुंबईकडनं. त्याला सामोरं येतो विनायक डावकरा फलंदाज. चांगला विनायक खेळताना विनायकची शैली म्हणण्यापेक्षा विनायक परफेक्टली टायमिंग खेळतोय. एक थोडस जबाबदारीने खेळतो असं मी म्हणेन. पुन्हा एकदा चेंडूला बॅकफुट होतो. चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. चेंडू कव्हर मध्ये ड्राईव्ह करतो. एकच धाव मिळते. गुड रनिंग भेटतो. काय गुड रनिंग. सुपर. पहिली धाव जोरात घेतली. प्रेशर टाकलं गेलं आणि दुसरी धाव घेताना सहज आपल्या घरामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 15 चेंडू 26 धावा अजूनही पाहिजे. अजूनही भरपूर पल्ला गाठायचा. अभी भी दिल्ली बहुत दूर है. शुभम ऑन साइडला चेंडूला कोट्रा. एका धावसंख्या पुढे सरकते. 16. षटक सुरू आहे. दुसरं धावसंख्या 16. गडी बाद आहे 1. प्रशांत बाजारदा डकवरती. शुभम रिवर्स स्वीप आणि त्या दरम्यान डॉट डिलिव्हरी आहे. काही गरज नाही. सगळं व्यवस्थित चाललं असताना रिवर्स स्वीपच्या मोहात जायचं आणि एखादा नाक चेंडू सुद्धा वाया जातो आणि एखादी विकेट जर गेली तर आहे तर खूप मोठा फटका बसू शकतो. मी म्हणे या वेळेला सगळं काही सुरळीत चालले फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आणि असं असताना एखादा रिस्क घेणं गरजेचं नाही असं माझं मत आहे. सामना बॅलन्सिंग मध्ये समतोल आहे सामना. कट होतोय चेंडू. 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 17. 12-24. 12 चेंडू 24 धावा पाहिजे. अजूनही भरपूर धावसंख्या पाहिजे. विनायक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तुला चहा का पाहिजे. बोलायचं ना चहा देवासारखी. मी बोलत नाही. चहा मला म्हणजे उपवासाचा चहा पाहिजे मला. उपवासाचा चहा बंद केलाय. जरा प्लीज घाई करा. दोन्ही संघाला विनंती करतो प्लॅनिंग करू नका. आताच टाकलाय. 2 महिने झाले टाकले रेटवर. 2 महिने पहिला सांगितलं. मस्त 12 चेंडू 24 धावा. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो आपल्याकडे वेळ नाहीये. अजून 5 सामने आम्हाला खेळवायचे आहेत आता आजच. हा रेश बोल. हा हरेश बोल ना. 2 शब्द बोल. मग मी बोलतोय. शेवटचं षटक
12 चेंडू 24 धावा पाहिजेत. गोलंदाजी देतो तो स्वप्नील. सेमीफायनल ऑफ साईडला शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मी म्हणेन, लॉंग ऑफ आहे, शॉर्ट थर्ड मॅन. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग आहे, डीप लॉंग ऑन आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. Oh, well ball, welcome dot delivery. Wide, thank you. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 18. वाईड, या दोन षटकामध्ये वाईड वरती 100% कंट्रोल असायला पाहिजे. वाईड आणि नो बॉल वरती नाहक बोनस धावसंख्या आहे ती. 7:30 स्वप्नील कट करतोय, बॅक पडला चेंडूला कट करतोय, गॅप मध्ये चेंडूला ढकलून देतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 19. विकास थेंबे तळेसाची मात्र एखादा मोठा फटका यायला पाहिजे. नक्कीच चांगली इनिंग करतात दोन्ही फलंदाज. जेव्हा पाहिजे तेव्हा मोठा फटका घेतात, जेव्हा पाहिजे तेव्हा एकरी दोन धावसंख्या आपल्या पारड्यामध्ये वाढवत आहेत. मात्र असं असताना एखादा मोठा फटका असणं गरजेचं आहे. $41 to win. विनायक गुड शॉट. चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला ते चेंडू ते काय नाही तू त्याच्यासाठी तुला वरती गुड थ्रो. मात्र चेंडू थोडासा गॅदर केला जात नाहीये. चेंडू ओव्हर थ्रो मी मगाशी म्हणालो नो आणि वाईड आणि ओव्हर थ्रो बोलायचं होतं म्हणजे ओव्हर थ्रो दावा देऊ नका आणि तसंच घडतं लगेच नेक्स्ट चेंडूवरती. हे अवांतर धावा असतात, हे बोनस धावा असतात. बोनस धावा रोखणं अत्यंत गरजेचं असतं जेव्हा तुमच्याकडे भांडवल कमी आहे आणि दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. दोन्ही फलंदाज मैदानावरती सांभाळून फलंदाजी करतायत, दटून आहेत आणि असं असताना तुमच्याकडे ओव्हर थ्रो आणि नो बॉल आणि वाईड वरती कंट्रोल असायला पाहिजे. 10 चेंडू 20 धावा. हा नरेश आणि सदा खूप खेळलेत क्रिकेट, जबरदस्त खेळलेत. नाव होतं वसई तालुक्यामध्ये नरेश आणि सदाचं क्रिकेट कबड्डीमध्ये. एक चांगले बिझनेसमॅन आहेत दोन्ही. यावेळेस चेंडू वेल बॉल. स्वप्नील वेलकम डॉट डिलिव्हरी. त्रिदेव जो सेकंड पार्ट जर बनवला सुभाष घईनं तर त्रिमूर्ती यांच्यावरती तिघांवरती पिक्चर निघू शकेल. त्रिदेव, सदा, नरेश आणि निवृत्ती चालेल. वेल बॉल अगेन द बॅट. वेलकम डॉट डिलिव्हरी. 8 चेंडू 30. विनायक 2 चेंडू वाया घालवतोय. मला पटत नाही, मला साजत नाहीये. जो फलंदाज त्याच्यावरती आशा आहे त्यात जो एक हुकमी एक काय काय करू. स्वप्नील वेल डन. स्वप्नील बाबा झोप जायची का. So save the time please. प्रत्येक चेंडूला प्लॅनिंग करू नका. Good shot, absolutely super. Thing I told you that I never would. Told you I changed, even when I knew I never could. Know that I can't find nobody else as good as you. I need you to stay, need you to stay. Wake up, always listen. I realize the time that I'm feel like you can't feel the way y'all be fucked up if you can't. धावसंख्या 27 झालेले. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा पाहिजेत 14. विनायकचे 500 रुपये आमच्याकडे आहेत, ते नंतर त्यांनी घेऊन जायचे. बसले चहा पितात ते सकाळी पहाटेचा चहा मधूर. 500 अजून आहेत विनायक साठी.
7 चेंडू धावा पाहिजे 14. स्वप्नील गुड शॉट चेंडू लॉंग साईडला कट करतोय. गुड रनिंग बिटवीन बघतोय चेंडू फेकी केला जातोय आपल्या क्रीज मध्ये सुखरूप परततोय. गुड रनिंग 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते ती 29. थँक्यू डीजे. थोडासा वेळ घे. 6 चेंडू 12 अजून बजेट नाही. पॉसिबल नाहीये. या क्षणाला मी म्हणेन चौकार आणि षटकार यायला पाहिजेत तशी आवश्यकता आहे साईच्या आणाला संघाला. मात्र जो गोलंदाजीचा अटॅक आहे, गोलंदाजीचा अटॅक म्हणण्यापेक्षा जो क्लायमेट आहे तो या क्षणाला रिस्क घेणं गरजेचं नाहीये. एखादा दुसरा चेंडू डिफेन्स करून 2 ते 4 धावा पटकावल्या पहिल्या 2-3 चेंडू मध्ये, तर नंतरच्या मिडल ओव्हर मध्ये रिस्क घेणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. पण बघायचं विनायक चांगला फलंदाज आहे, विनायकला चांगलं कळते, विनायक चांगला प्लॅनिंगने खेळतोय. मी सुरुवाती म्हणालो की विनायक आणि ही जोडी चला हे जो 2 जे फलंदाज आहे इथे जर ब्रेक तो लागला या षटकामध्ये, एखादी विकेट गेली तर मात्र पुन्हा एकदा मालवणी संघाला कमबॅक करता येईल. 6 चेंडू धाव पाहिजेत 12. कंपल्सरी चेस आहे, धावसंख्या कंपल्सरी पूर्ण करायची आहे. स्ट्राईकला येतो तो फलंदाज विकास, नॉन स्ट्राईकला येतो एक हुकमी एक्का म्हणेन मी आणाला संघाचा विनायक. वेल डन विनायक, वेल प्लेड. शतक्षे थोडस पांगवलं जातं, शतक्षे थोडस लांब पाठवलं जातंय, चेंज करतोय, परिवर्तन करतोय शतक्षणामध्ये. गोलंदाज आलाय तो अझीम. यावेळेस चेंडूला ताकदीने खेळतोय, मात्र चेंडू लांब पाठवू शकला नाही तो. एकच धाव मिळते. व्हेरी गुड. एक धाव सुद्धा महत्वाची आहे. एखाद्या धावसंख्या पुढे सरकते ती 30. 5-11. 5 चेंडू 11 धावा पाहिजे. विनायक वरती मदार आहे. ज्या फलंदाजांना विजयाच्या द्वारापर्यंत आपल्या संघाला आणून ठेवलंय आणि एखादा आणून ठेवलेला आहे आणि तो फलंदाज जर यशस्वीरित्या वाटचाल करतोय, विजयाकडे वाटचाल करतोय, तर एक वेगळा आनंद असतो. बघायचं विनायक कडे, कारण सामना क्रुशियल आहे. अंडर प्रेशर मध्ये थोडासा सामना प्रेशर मध्ये. अझीम टू विनायक. गुड शॉट. चेंडू सेफ आहे. एक धाव पण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू स्ट्राईक केला फेकला जातो. ओ कभी हा कभी ना, आणि चेंडू बरोबर फेकला गेला जात आहे. 2 धाव पण होत आहेत. 2च धावांनी समाधान लागते. चेंडू ओव्हरथ्रो होते, चेंडू फेकी केला जात नाही नीट. चेंडू स्ट्राईक एंडला फेकायला पाहिजे होता. धाव रोखणं महत्वाचं होतं. एनिवे शेवटी ऍक्शन रिॲक्शन मध्ये असं घडतं, कारण दोन्ही संघाचे खेळाडू एक ईर्षेने आहेत, जिद्दीवर पेटलेले आहेत. जिद्द आहे, महत्वाकांक्षा की आपल्याला सामना जिंकायचा. आणि अशा जेव्हा क्रुशियल कंडिशनला तुमच्याकडे चुका होत असतात, 2 धाव्याने धावसंख्या वाढवते 32. 4 चेंडू धावा पाहिजेत 9. विनायक, सो वेल डन, ऍब्सोल्युटली सुपर इनिंग. या स्टेजला येऊन तो चांगली आतापर्यंत आपल्या संघाला चांगल्या स्टेजला आणून ठेवतोय. षटकार मारला तर 500 रुपयाचा पाहिजे असेल विनायकला. विनायकचे चाहते आहेत तिथे, लवर्स आहेत विनायकचे. अझीम टू विनायक. डावखुरा फलंदाज, स्टायलिश फलंदाज आहे विनायक. चेंडू लॉक केला तर हवेत आहे. एकदम विनायक 0. झील घेतला जातोय मी म्हणायचं, चेंडू मिस करतोय. अजून ताकद वापरायला पाहिजे ती विनायक.
9 कुछ भी हो सकता है. सामना बॅलन्स आहे. विनायकची विकेट घेण्यामुळे या वेळेला सामना बॅलन्स आहे. कुठल्याही संघाच्या बाजूला विजयाचा तराजू झुकलेला नाही. कुठलाही संघ विजयाच्या सीटवरती बसलेला नाही. समांतर आहे स्टेजला या वेळेला. समीकरण जर मांडलं, एक कॅल्क्युलेशन केलं तर या वेळेला सामना बॅलन्स आहे. अजिम टू कॅश, अजिम टू विकास. खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू 3 बॉल 2 चौके मारायचे. थँक्यू डीजे. विनायक लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद होतात. कसा असतं बघा क्रिकेटमध्ये. सो विनायक जो पण होता तो पण असं वाटत होतं की 9 चेंडू 6 चेंडूमध्ये 9 ते 15 धावा 12 धावा सहज गड्या पार करेल. मोहात गेला मोठ्या फटक्याच्या. जो सुरुवातीला डिफेन्स जसं खेळत होता तशा पद्धतीने माझं मत मांडलं. एखादा चौका षटकर यायला पाहिजे. मग आता अजून 1-2 चेंडू थांबायला पाहिजे होता विनायकना. एनिवे आता त्यावरती भाकीत करणं किंवा चर्चा करणं. मात्र येणारा काळ, येणारी परिस्थिती काय होते बघायचंय. नवीन फलंदाज येतोय प्रमोद. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धाव पाहिजेत 9. या वेळेला मी अंदाज मांडू शकतो. मात्र मला कुठल्याही संघाला दुखवायचं नाही. कारण मागचे 2 चेंडू जे डॉट गेले त्यात 2 ते 4 धावा जरी आल्या असत्या तर शेवटच्या 2 चेंडूपर्यंत 5 ते 4 धावांचं लक्ष राहिलं असतं तर ते पार करू शकलं असता. मात्र एक मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये विनायक कमबॅक करतो. पवेलियन मध्ये परततोय आणि तिथेच एक मोठा बिग ब्लो होतोय. स्ट्राईकला फलंदाज जयेश. ओ हो 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 ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. आपल्या एकविरागीचं गाणं आहे. चल वाचा. थँक्यू विजय. मी सुरुवातीला म्हणालो की 2 चेंडू जर डिफेन्स खेळले असते तर 2-4 धावा आल्या असत्या. आणि असाच अजून 1 चेंडू थांबवून तर शेवटी 2 ते 3 धावा तर एक अंदाज आहे. शेवटचा चेंडू आणि धावा पाहिजे 3. कंपल्सरी चेस आहे लक्षात घ्या. अझीम मागचे 2 चेंडू अप्रतिम डिलिव्हरी केले गेल्या होत्या. या षटकात मी म्हणेन तुटून पला फलंदाज. दुआ डाय खेळला. कंपल्सरी चेस आहे. शेवटचा चेंडू आणि धाव पाहिजे 3. सेमीफायनल सामना आहे. मधुरमित वर्सेस साई चारणाला. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड 3 रन्स. कम ऑन बिग हँड. यावेळेस चेंडू फाईन करेत. 1 धाव पण दुसरी धाव कधी घेते. दुसरी धाव सुद्धा पण पुढे होय आणि दुसरी धाव कदाचित आउट आहे. हो आणि ते जिंकले. होत नाहीत आणि हातातली मॅच काढली. हातातली मॅच. सुपर सुपर सुपर. हॅलो नाईट किंग. हा ओके असू दे. थोडासा आनंद आहे. एक सगळं आनंद घेऊ दे प्लेअर. नक्कीच खूप मोठा आनंद आहे. कारण जाहीर शेन नाईट किंग. रे बाबा नाईट किंग
अरे हो तर बोलतो नाही ऐकलं थांब ना. हो मला सगळं माहिती आहे, आपण बोलू दुसरं कोणाला काही ते घाबरू नको. अप्रतिम मॅच 2 चेंडूचे विनायक बाद झाल्यानंतर दुसरा एक चेंडू जो डॉट गेला, त्या 2 चेंडू 4 धावा जरी आल्या असत्या 2-2 करून, तरी सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. शेवटी क्रिकेट आहे, जर तर असतं. मात्र प्रयत्न चांगला केला गेला फलंदाज जयेशनं, शेवटच्या क्षणात कमी पडला त्याचा प्रयत्न. सो बॅड लक, यालाच म्हणतात लक फॅक्टर. बॅड लक म्हणावं लागेल आणारा संघाचं अभिनंदन आणि गुड लक म्हणावं लागेल मालवणी संघाचा. अभिनंदन मालवणी संघाचा. फायनल साठी शुभेच्छा माझ्या रसिकांकडनं, तुमच्या चाहत्यांकडनं, माझ्या कॉमेडी बॉक्सकडनं आणि माझे सहकारी मित्र मंचावरती उपस्थित आहेत मंचावरती, यांच्याकडनं अभिनंदन मालवणी संघाचं. कमान डीजे कमान. ते पायसे रोखते त्याच्यावरती. सुपर